मांजर्डे गावातील दिनकर युवा शक्ती वैभव पाटलांच्या पाठीमागे. खानापूर आटपाडी विसापूर सर्कलचे महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार साहेब गटाचे अधिकृत उमेदवार श्री वैभवदादा सदाशिवराव पाटील यांच्या प्रचारार्थ मांजर्डे गावात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभा झाली. यावेळी वैभव सदाशिव पाटील, सचिन पाटील, मनोहर पाटील, गोविंद साळुंखे, पांडुरंग दादा, विष्णू साळुंखे, दिलीप मोहिते, हर्षवर्धन मोहिते यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वर्गीय दिनकरदादा पाटील व स्वर्गीय आर पाटील गटाचे काही सदस्य यांनी आजपासून जाहीरपणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार वैभवदादा पाटील यांना निवडून आणण्यासाठी ताकदीने कामाला लागले आहेत. त्यांच्या जोडीला संजय काका पाटील यांचाही गट आहे. त्यामुळे मांजर्डे गावात वैभव पाटलांना विक्रमी मताधिक्य मिळेल यात कोणती शंका नाही. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की विरोधक विकास केला म्हणतात, परंतु विकास करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्यच असते. जनतेने त्यासाठीच त्यांना निवडून दिलेले असते, त्यामुळे त्यांनी त्यामध्ये काही वेगळे केलेले नाही. त्यांनी शेतमालाला हमीभाव मिळावा, महागाई कमी व्हावी, मतदारसंघात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी काय योगदान दिले हे सांगावे. विरोधक पूर्णपणे या गोष्टी करण्यात असमर्थ राहिलेले आहेत. तर वैभवदादा पाटील यांनी शैक्षणिक संकुल, साखर कारखाना, दूध संघ या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणला आहे. युवकांना रोजगार प्राप्त करून दिले आहेत. त्यांचे विजनरी दृष्टी आहे, त्यामुळे दिवसेंदिवस लोक वैभवदादांना पाठिंबा देत आहेत. विरोधकांना प्रचार करायला टेंबूशिवाय दुसरा मुद्दाच नाही असेही ते बोलले. यावेळी वैभवदादा यांनी मांजर्डेकरांना विनंती केली, शरदचंद्र पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली आहे, त्यामुळे मला मत दिल्यास ते पवार साहेबांना मिळणार आहे. तर स्वर्गीय आबांना खरी श्रद्धांजली आपण मला मत दिल्यानंतरच मिळेल. आज आबा असते तर ते निश्चितच माझ्या पाठीमागे संपूर्ण ताकदीने उभे राहिले असते. आपण दिलेले मत मी वाया जाऊ देणार नाही. आपल्या प्रत्येक मताचा आदर केला जाईल. भविष्य काळात या परिसरात विटा शहराप्रमाणेच समतोल आणि शाश्वत विकास केला जाईल. तरी आपण सर्वांनी मला आपले बहुमूल्य असे मत देऊन विजयी करावे अशी विनंती त्यांनी केली. यावेळी गावातील तरुण युवक, ज्येष्ठ मंडळी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मराठी टाइम्स.